प्रस्तुत करने जा रहे हैं। ये कहानी ऐसे पति पत्नी की है जिनकी बिटिया परदेश में, घर में टीवी और मोबाइल के साथ रहकर दोनों भी बोर हो चुके। तभी पति को नाटक की स्क्रिप्ट मिलती है। नाटक की प्रैक्टिस करते करते आखिर में उनके ध्यान में आता है हम मिडिल क्लास लोग सिर्फ बातें करते हैं, लेकिन रिस्क लेने के लिए डरते हैं। इस नाटक के द्वारा पति पत्नी, माँ बाप और बच्चों को आपस में हमेशा बातें करनी चाहिए। उससे शायद हमारे जीवन में होने वाली बहुत सारी समस्याओं का निवारण हो सकता है। यह संदेश देने की कोशिश की है। आइए देखते हैं मराठी एकांकिका गप्पा। निरंजन धर, नेपथ्य राकेश म्हात्रे, सूत्रधार श्री प्रशांत भगत। या भाग घेणारे कलाकार नितीन पाटील, सौ संगीता नितीन पाटील, सोबत हर्षराज, सोनाली काळे, पूजा राजपुरोहित, प्रीती पाटील, सुरेखा भोई आणि भक्ती कुंदलकर। सैनिक मित्र परिवार सविनय सादर करता है एकांकिका गप्पा। आपण तिकडे जाऊन मुंडी घालूया. थँक्यू. हा बस थँक्यू. अहो या पटापटा भाकरी कमाय गेल्या त्या या पोटाचा नगारा सांभाळा आधी, मग बघा त्यांच्याकडे. सारखं सारखं माझ्या पोटावर घसरू नकोस, कळलं ना? हॅलो, सारखं सारखं माझ्या पोटावर घसरू नको, कळलं ना? कळलं. गाणं सुरू करा. हो करतो. अगं आता निसर्गाचा नियमच आहे तो, मेल्यावरती सगळंच. साधी खा हो विनोद करता येईल. अगं आता चिडून काय उपयोग आहे का? हे बघ, मी काय म्हणतो, चिडण्यावरती ना एक चांगला उपाय काय? विनोद करायचे. हा, तुला तो चार्ली चॅप्लिन माहिती आहे ना? हो, त्याचं काय? तो सुद्धा ना चिडल्यावरती असाच विनोद करतो, स्वतःवरती. हो, कारण तो मेथीची भाजी खात नाही आणि तो भाजीवाला त्याला सारखी भाजी देत नाही, कळलं? हे बघ, एक काम कर, तू अन्न अशा 2 भाज्या एकत्र कर. चालेल. मेथी आणि शेपू अशा 2 भाज्या एकत्र करते. अशा 2 भाज्या एकत्र करतेस? आज माझा उपवास आहे. येस. बरं, मेथीचे पराठे बनवते, त्यासोबत खाऊ आपण. ठीक आहे, माझा उपवास सुटला. दह्यासोबत खाऊ आपण. ओके, उपवास सुटला मला. चला. गेले 20 रुपये पाण्यात गेले. हे 20 रुपये नाही का, 16 रुपये. म्हणजे अगं तूच मगाशी म्हणालीस का 4 काड्या फक्त चांगल्या निघाल्या. गणितात नापास होतेस ना, ते याचमुळे. चला या, घरात पाय आमचे. अरे वा, तेवढ्यासाठी तुमचे पाय करायचे मी. अगं आज बुधवार, सर्वांग कसा असावा म्हणून म्हणतो पाय जरा आमचे. झालं. तिला कुठं ते एका वाजता म्हटले ते की यांचा हा सर्वांगाचा वाय, मग ते मध्ये तरी पडतो. तुमचा व्यायाम नको, शिक्षा आहे मला शिक्षा. असं नाही काय, तू व्यायाम कर, मी धरतो तुझे पाय. झालं? ईश्व, आतरण्यासारखं काहीतरी बोलू नका. करा, पायवर करा. सांगा मला, झालं का नाही? अरे आपण काही लगेच नाही. विनोद पुरे. अहो, त्या म्हात्रेबाई बसल्यात ना, त्या परवा म्हणत होत्या
तुमच्या यांनी सर्वांगासून सुरू केलं ना की स्कर्ट घातलेल्या मुली फार भूतात म्हणे. तुमची नजर वाईट आहे असं त्या म्हणत होत्या. अगं एक तर मला ती म्हात्रेबाई इकडून उलटी दिसते आणि एवढ्या लांबून तिला माझी वाईट नजर कशी काय दिसली ग? त्यांना नाही हो, त्या स्कर्ट घातलेल्या मुलींना तुमची नजर वाईट दिसत असं त्या म्हणाल्या. आणि हो असे म्हणाल्या तुमचे डोळे लाल बुंद होतात पेटलेल्या माणसासारखे. This is too much. This is too much. कुठे गेली? इकडे इकडे इकडे. हे बघे शीर्षासन आणि सर्वांगासन हा व्यायामाचा प्रकार आहे. त्यासाठी पाय असे वर केले जातात वर आणि मग रक्त आहे ना असं भळाभळा भळाभळा असं खाली उतरतं, डोक्यात जातं आणि ते डोळ्यात उतरतं. हे बघ हे बघ डोळ्या बघ डोळ्या डोळे हा लाल दिसायचा हा आता तू स्कर्ट घालतेस का नाही ना तरी सुद्धा माझे डोळे लाल दिसतात की नाही? ते मला माहित आहे हो, ते म्हात्रेबाईने बोलत होत्या ते मी तुम्हाला सांगितलं. त्या म्हात्रेबाईला ना आता ना ते अटल सेतूवरती नेऊन ना असं पायाला दोरी बांधायची आणि वरून असं खाली सोडायचं आणि पाण्यात असं बुचकळून वर काढायला पाहिजे. टिव 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 करते. अगं चिडले ग चिडले ती आपल्यावरती. का हो? हे बघ आता 12 जणांच्या भिशीमध्ये आपला नंबर 11 लागला. ते राहिले शेवटचे. आता आपलं नशीब चांगलं तर आपण तरी काय करणार ना? सोड तिला. काय अगं म्हणजे अजून 2 मिनिटाचा व्यायाम बाकी आहे ना? नाहीच का अजून तुमचं? हो एक तर त्या भाजीवाल्याने ना मला सडकी भाजी दिली, त्याच्यात तुमची शिस्त मध्ये 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 येत असते. असू दे का? काय? अहो मी काय सांगते ना ते नीट आहे का? हा हो आपल्याला भिशीचे पैसे आले ना की ना सोनं घेऊन टाकू आपण लगेच. भाव वाढायला नको आणखी. भिशीचे 24,000 येणार म्हणजे 2 ते 3 ग्राम सोनं तर नक्कीच घेऊ शकतो आपण. 2 मुली आहेत आपल्याला, त्यांच्यासाठी आतापासूनच सोनं जमा करायला हवं आपण. अगं आतापर्यंत लोकांचे 10-10 लाख रुपये जमा सुद्धा झाले. काय सोड आपल्या मुलींना वळणी असं कडक लावले ना तुम्ही, त्यांचं असं बाहेरच्या बाहेर लग्न बिग्न काय त्या करायच्या नाही. अरे काळ्या नकट्या मुलींची बाहेरच्या बाहेर लग्न नाही होत. काय सोड. अहो त्या म्हात्रेबाई बघा तोंडाला पदर लावून फिरी हसतायत आपल्याकडे बघून. विची आम्हाला लग्न मिळावं. ती म्हात्रेबाई आपल्या सरकशीला बघून असते. काय सोड. एवढं सगळं बोलते पण तुम्हाला धिम्म नाही त्याचं. संसाराविषयी ज्या गप्पा मारायला ते सोडून उलटे होऊन पडणाऱ्या पोरी बघत बसले. अहो खूप वेळ झाला हो सर्वांचं. शाबास खूप वेळ केला ना सर्वांचं. सुंदर सुंदर. तुला काय मी बाबा रामदेव म्हणतो काय ना? अरे मला असं वर लेटून ठेवलंस जो घुसमडून गेला होता. शांत बसा शांत. पाणी प्या थोडं बरं वाटेल. पाणी प्या. बरं वाटते का? वर लटकून ठेव आणि विचार बरे वाटते का? निवडा 4 काढ्या तेवढ्या निवडा बरं वाटेल. मी काय म्हणतो हा आता भिशीचे पैसे आले ना हा की मला ना 2 टी-शर्ट आणि 2 ट्रॅक पॅन्ट घ्यायच्या. बागेत बघ ना लोक कसे असे ट्रॅक पॅन्ट आणि ट्रॅक शूज घालून फिरतायत ग. हा नाही तर आम्ही हे असे कारकुनाचे कपडे घालूनच कसरती करतोय. सगळं कसं ते पॉश दिसतं का? जसं घेऊ हो शर्ट आणि चड्डी घेऊ हो. काय शर्ट आणि चड्डी? हो अहो त्या बागेला ड्रेस घातलाय ना तसा घ्यायचं का हो मला? तसला लाल ड्रेस घालून आपण काय करणार? मेथी साफ करणार की मटार सोडणार? हे झाली मला खटकायला लागले तुमचं. कसली हौस नाही मौस नाही. कधी कौतुक केलं नाही माझं. 10 वर्षापूर्वी स्लीवलेस ब्लाउज घेतला होता. तीच काय लेडीजची फॅशन. त्याची 17 महिने ऐकावी लागली. कोणाची ग? दुसरं कोणाची? तुमच्या आईची. 10 वेळा सुनावलं. ठेवे तेच झालं ठेवे तेच झालं. म्हणजे माझी आई बोलली असेल म्हणजे ती योग्य आणि मानवी कसंच बोलली असणार ग. हो ना. मग स्वतःच्या मुलाचा पोटाचा नगारा नाही दिसला त्यांना. टी-शर्ट घालताय
तुम्हाला नाही हो, तुम्ही सलमान खान किंवा अक्षय कुमार असं वाटतंय ना? झालं केलंच मी ना म्हणून ना मला तुझ्याशी अशी हाऊसमौस करावीशी वाटत नाही. हौस मौस? हो. मग माझा विकास केला तो मागाशी काय विरोध केला का? पिशीच्या पैशाचं थोडं सोनं घ्यावं म्हटलं तर बसले टी-शर्ट घे. एक तर शिक्षणार्धवट सगळं घर बघताय. काय बोलतोय ग? काय बोलतोय हा? मॅट्रिक पर्यंत शिकला राहिलात ना ज्युनियर क्लास. पण 2 वेळेस वेळेवरती गिळायला मिळते ना. हो ना पण शिकू. आता मला डॉक्टरच व्हायचं होतं पण आमच्या अण्णांना मला इंजिनियर करायचं होतं. मग दोघांच्या मांडळीमध्ये शिक्षण राहिलं बाजूला. ऍडमिशनची डेट निघून गेली. मग तेव्हा ठरवलं या वडीलधाऱ्यांच्या दडपणाचा विषय म्हणून शिक्षण बंद डायरेक्ट नोकरी पत्करली. अरे त्या काळचा मॅट्रिक मी त्या काळचा काय आमचं गणित काय आमचं इंग्रजी. तुला सांगतो आमचे साहेब आहेत ना ऑफिसमध्ये लेटरचं ड्राफ्टिंग माझ्याकडूनच करून घेतात. आणि मी ड्राफ्ट केलेले लेटर असे मद्रास जयपूर लंडन पॅरिस आणि न्यूयॉर्क पर्यंत जाऊन पोहोचले. पेशवाईमध्ये ते राघव भरारीने अटके पण असे झेंडे फडकवले होते ना तसं या राघव भरारीने 7 समुद्रापर्यंत अशी पत्र फडकवली. पत्र नेटीच बघा पत्र फडकवताय. हेच नवऱ्याचं गाडीचं कौतुक नाही कसला अभिमान नाही. पण पगार मात्र चाळ मालक भाडा वसूल करतो ना तसा वसूल करतेस. हो मग काय गाणी म्हणायची की घराला लाइटिंग करायची की मी आणि मुलींनी तुमच्या भोवती नाटक कशाचं घरा तर महिन्याला कसलं कौतुक करायचं तुमचं. प्रत्येक जण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार आणतो कळलं. मग तुम्ही पण आणा की पगार. आजकाल बायका सुद्धा नोकरी करतात म्हटलं. आमच्या संसारात एक घोडा नुसताच पळतोय उड्या मारतोय पण एक घोडा जागच्या जागीच उभा आहे. आणि मग संसार असा डाळा पुढे चालणार तो कसा. झाल्या आपण ना थोड्या झाल्या समजतात हो बोलली. तुम्हाला माहितीये मला बाहेर नोकरी मिळणार नाही म्हणून कपडे मारताय. पण मी ठरवले मी नोकरी करणार मी घराबाहेर पडणार. बस आज दुपारी ठरवलं तुला घराबाहेर काढायचीच नाही म्हणजे नोकरी धंद्याच्या निमित्ताने का. आपण ना एक छोटासा धंदा सुरू केला तर चालेल. मग त्या धंद्यातून येणाऱ्या फायद्यातून ना थोडं थोडं सोनं घेऊ आपण. अरे आधी धंदा कुठला करत ते तर ठरवू दे. चालेल लगेच सोनं घ्यायला. काय करायचं मला सांग तुला काय काय येतं. मला ना धुळी भांडी केर कचरा झाडलो. असं करायचं नाही ग. का त्याचा धंदा नाही होऊ शकत का. त्याचा धंदा होऊ शकतो ग पण त्याला स्टेटस नाही ग. अगं तुझा नवरा बँकेमध्ये ज्युनियर क्लर्क आहे आणि हे असं धुळी भांडी वगैरे करायचं कसं वाटतं ते. काय हरकत आहे. अरे त्यामुळे आपल्या मुलांची लग्न कशी होतील. धुळी भांडी वगैरे नाही करायची. बरं राहील बोला काय करायचं पुढे. मी काय म्हणतो तू ना असं हे शिवणकाम किंवा ना केटरिंगचा बिझनेस करावा असं मला वाटतं. चालेल. अहो केटरिंगच्या बिझनेस मध्ये खूप फायदा आहे. हो ना. चला मग तू केटरिंगचा बिझनेस करायचा आणि मी ताडासन करायचं. जमते. आपल्याला ना आता जोरदार तयारी सुरू करायला लागणार आहे. हो का. पण मग आपण माउथ टू माउथ पब्लिसिटी करूया ना. चालेल. मी काय करते आजच शेजारच्या बिल्डिंग मध्ये जाते आणि गिराईक मिळवते. हो का. पण एक सांगतो तुला अजून काय काय करायचं असेल ना ते साडी वगैरेच्या ऐवजी टिपकी वगैरे लावायची असेल ते सांगतात. मी मगाशी सांगितलं होतं आपण केलं होतं तसं. मी काय म्हणते हा आता हा धंदा सुरू झाला ना येस की मी साडी बिडी नेसणार नाही म्हणतेस वन पीस आणि ना केसी कापी म्हणते. अरे वा केस पण कापायचं म्हणतेस. लिपस्टिक लावणार होता. अगं आधी धंदा कोणता करायचा ते ठरवू दे. तो सुरू होते नीट चालू दे मग हे सगळं करायचं ठरव ना. काय करायचं. आता मगाशी तू काय म्हणाली होतीस. तुला काय काय येतं म्हणाली होतीस. टेरलिंगचं टेरलिंगचं नाही हो ते घरकामाचं झाडणं. नाही ते नाही म्हणजे शिवणकाम आणि बिझनेस मध्ये फायदा आहे. येस मग तू एक काम कर तू केटरिंगचाच बिझनेस कर आणि मी इथे असा ताडासन करतो म्हणजे माझा पण व्यायाम होऊन जाईल ग. चालेल. हो आपल्याला जोरदार तयारी करून शेजारच्या
ऐकत पडलो. अच्छा. एक काम करूया. आपण काय करूया माहितीये काय, असं मनीषला इथे सांगून गणेश मंडळामध्ये आपला एक बोर्ड लावून टाकूया ना. हो, पण 10,000 द्यायला लागतील ना. अरे बापरे, असं आहे. जाऊ दे, आपण पुढच्या वर्षी धंदावर झाल्यावरती करू. त्यापेक्षा मी असं सगळीकडे हँडबिल्स टाकतो आणि वाटून टाकतो. हा चालेल. अहो, आपल्या धंद्याला नाव काय द्यायचं? अरे देऊया ना, माझ्या आईचं काय? नाही द्यायचं, तुझ्या आईचं द्यायचं. आणि मग पुन्हा कॅटरस. येस, आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे व्हेज आणि नॉन व्हेज जेवण बनवलं जाईल. घरगुती पद्धतीच्या रोजच्या जेवणासाठी जरूर भेट द्या अन्नपूर्णा केटरर्स. पार्टीच्या ऑर्डर्स स्वीकार. अरे वा, पण तुला ते रुचकर जेवण बनवता येईल ना? एवढ्या वर्षात खात असतात ना. अगं ते रुचकर म्हणजे घरचं रुचकर ते वेगळं, बाहेरचं चमचमीत. हा? त्यासाठी ना आपण एक बाई ठेवूया. काय भाजी? बाई म्हणजे तुझ्या मदतीसाठी का? होय. हा. मी काय करेन, त्या बाईकडनं ना असं चमचमीत आणि रुचकर असं जेवण शिकून घे. एकदा का मला कॉन्फिडन्स आला की काढून टाकू तिला. काढून टाकायचं ना. अरे ती आठवड्यांचे मसाले वगैरे टाकणार होती. जाऊ दे पडते, जाऊ दे. बाई तुम्ही जा, तुम्ही ते आठवड्यांचे मसाले द्या ना. हा, आठवड मसाले आमच्या इथे बोर्ड लावले ना, ते पाठवा. तुम्ही जा, तुम्ही जा. हा हे बघ, मी काय म्हणतो, आपण ना एक छोटीशी खानावळ सुरू केली तर चालेल चालेल. कसं आहे, आपल्या एरियामध्ये ना बरेचसे विद्यार्थी राहतात. त्यातलेच 5-6 विद्यार्थी आपल्या खानावळीत सहज खपून जातील. अहो, त्यात खूप फायदा नाहीये. काय बरं, इन्कम टॅक्स वगैरे वाचणार की काय? नाही हो, आपल्या खानावळीत आपल्या एरियातली मुलं येणार, बरोबर. बरोबर मग आपल्या मुलींची त्यांच्यासोबत ओळख वाढणार, बरोबर. बरोबर. मग त्यातली जर चांगली मुलं बघून कुठकुठे बघून आपल्या मुलींची लग्न. हे असं जमू शकेल? काय माझ्या 2 मैत्रिणींची अशीच ठरली लग्न. अहो, कोणाकोणाला बोलवायचं जेवायला? तुला मी इथे काय मुलींच्या लग्नाच्या जेवणावळीत बसलो असं वाटतं की काय? सॉरी सर, काय करायचं बोला. हा, मी काय म्हणतो, समोर ते झाड दिसतंय ना, त्या झाडावर ना आपल्या खानावळीची अशी कुठ्याची जाहिरात बघतात. नाही नको, इकडे कुठेची जाहिरात नको. अरे का नको? ते म्हात्रेबाई येतात इकडे आणि आपल्या बिल्डिंग मधले लोक येतात. मग काय झालं? तसं नाही हो, त्यांना वाटे आपली परिस्थिती फारच खालावली म्हणून एक खानावळ वगैरे सुरू केली. आणि त्या म्हात्रेबाई तर 100 ठिकाणी बोंबा मारत सुटते. अहो, कळलं का, त्यांच्या गरिबीमुळे खानावळ सुरू करावी लागली. अहो, कळलं का, त्यांच्या गरिबीमुळे खानावळ सुरू करावी लागली. आणि त्यात तुम्ही असताना म्हणजे होय ना, मी असताना म्हणजे हे तुला नक्की म्हणायचं काय? तसं नाही हो, जनरली विधवा आणि घटस्फोटीत बायकाच खानावळ सुरू करतात ना, म्हणून म्हटलं. बस तुझं ते बोर्ड वगैरे, पुढच्याचं बोर्ड वगैरे असं. मी काय म्हणतो, आपण ना डोर टू डोर मार्केटिंग करूया. चालेल, ही छान आयडिया. मी काय करते, आजच शेजारच्या बिल्डिंग मध्ये जाते आणि गिराईक कळवते. हो ना, कसं करशील मार्केटिंग? दाखव बरं. मार्केटिंग सोपं आहे हो. अशी मी शेजारच्या बिल्डिंग मध्ये जाईल आणि खालच्या ब्लॉकची डोरबेल वाजेल. कोण आहे? अगं बाई, आतमध्ये कोणतरी आहे वाटतं. अरे कोण आहे? कोण बेल वाजवत आहे? चिडलेली काय आपले, यांना बोलवायला हवं होतं का? जाऊ दे, मी वरच्याच ब्लॉक मध्ये जाईल. अरे मूर्खच मूर्ख. पाठीला दिसते, मूर्ख कोणाला म्हणताय? अरे मीच तुला होतोय. हे आता प्रॅक्टिस करून बाहेर आलो मी. कशाला आला? चांगलं चाललं होतं की? जा, जा, आतमध्ये जा. अरे काय आतमध्ये जा, वर कशाला चालली होतीस? हो, आतमध्ये कोणी बाई माणूस दिसलं नाही ना, म्हणून बोलतात. अरे आतमध्ये कोणी बाई माणूस असेल ना तर वर जायचं. असं उलट करायचं होय. अरे आतमध्ये बाई माणूस असेल तर आपल्या खानावळी जेवायला पण येणार आहे. बरोबर. झालं, परत सुरू करू आपण. जा. इकडे आहे दरवाजा उघडला आधी. हा. नमस्कार. 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 मी शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहते. ते बँकेत ज्युनियर क्लर्क आहेत ना, त्यांची मी बायको. हो, खानावळ आहे माझी, बिझनेस आहे माझा स्वतःचा. मग त्याचं काय ना, एकट्याच्या पगारात भागत नाही हो आमचं. अहो तुम्ही ते खानावळीबद्दल सांगा ना. ते त्यांचा पगार अगदीच तुटपुंज आहे हो. पाण्याच्या बिलापासून ते पोरींच्या बियापर्यंत सगळं प्रेशर एकाच्याच पगारावर येतो हो. अहो तुम्ही खानावळीबद्दल काहीतरी सांगा. व्हेज आहे की नॉन व्हेज आहे ते सांगा ना. घ्यायचंच आहे हो. आमच्या इथे म्हणजे माहेरी अंड सुद्धा चालत नाही, पण इकडे सासरी हळूहळू केलं सगळं सुरू. आता तर काय नॉनव्हेज बनवते. वा वा, छान 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 छान. त्याचं काय ना, हा.
घरात महिन्याभराचे सगळे बिलं जाऊन हाताचे जेमतेम पैसे उरतात. त्यात आम्ही कसं बस भागवतोय. सारखं सारखं नवऱ्याचा पगार नको काढू तुम्ही. चार बघायला त्यावेळेस कसं रस्त्यावर यावं लागलं ना मला. अरे काय काय रस्त्यावरती काय काय उगाच आपलं काहीतरी बडबडायचं. तुम्हीच सांगा, घरंदाज बायका अशा कधी घराबाहेर पडतात का हो? नाही. आप्पाला जर कळलं की मी ते खानावर सुरू केले तर तिकडे कोकणात आमरण उपोषण करतील हो. पण संसाराचा गाडा पुढे ढकलण्यासाठी जी बाई आपल्या नवऱ्याला हातभार लावत नाही ती पतिव्रता असली नाही का हो? होय का हो? होय 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 होय. ठीक आहे ठीक आहे. तुमच्या मेसचे रेट काय आहे? हेच कसली हो, आधी खानावर रेट फिक्स नाही केले असेल. हा. तुम्ही काय करा ना, महिनाभर फुकट जेवा आणि मग जर का आवडलं तर द्या पैसे. तुम्ही तुमच्या नवऱ्याला विचारलं ते? त्यांना काय विचारायचं, खानावर माझी आहे. अरे पण ती बुडली तर तुमचा नवरा असा रस्त्यावरती बुडा पडेल त्याचं का? हळूहळू नको बघताय आपल्याकडे आवाज वाढलाय तुमचा. तुमरेगा देखो, हमरेगा क्या देखने को आया? तुम देखो तुमरेगा. हा. नाही आता माझ्या लक्षात आलंय. माझ्या लक्षात आलंय हे मार्केटिंगच्या नावाखाली नवऱ्याचे काय ठिकवणे राहते ना ते लक्षात यायला लागले माझ्या. कळलं ना? हो. तुम्ही करा की मार्केटिंग. हो ना? हो ठीक आहे. हे घे टिकटॉक. हे की टिकटॉक आहे? हे मार्केटिंग सुरू केली मी. असं आहे? हो. सुरू कर, सुरू कर. हा. टिकटॉक 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 टिकटॉक. कोण आहे? मॅडम दरवाजा उघडता का प्लीज? नाही नाही, उत्पत्त्यावादी काही नको हो. जा संध्याकाळी या. अरे मी तुला मार्केटिंग शिकवून आवडलं तू मलाच काय हातातेस? अहो मी तुम्हाला प्रॅक्टिसच देते. आम्ही बायका दुपारी दारावर आल्याला ना असे सांगत असतो. तर सुरू करा बरं. ठीक आहे. हा. टिकटॉक 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 टिकटॉक. कोण आलं परत? मॅडम दरवाजा उघडता का प्लीज? नाही. अहो मावशी दरवाजा उघडता का प्लीज? मावशी मावशी कोणाला म्हणताय? 3 वर्षांनी लहान आहे मी तुमच्यापेक्षा. अहो आतून असा खंबीर आवाज आला ना म्हणून म्हटलं. कसं आहे दरवाजाच्या पलीकडे कोण आहे ते कळत नाही ना. ठीक आहे ठीक आहे, मी असं तुम्हाला बाहेरनच माहिती कळवतो. कसं आहे आमचे मी ना तुम्हाला काहीतरी असं द्यायला आलो द्यायला. हो हो हो. हे बघा, तुमच्या घरच्या परिस्थितीबद्दल मला काहीही सांगू नका. मी तुम्हाला काहीची मदत करू शकत नाही. अरे मी तुमच्याकडे काही मागत नाही आलो, तुम्हाला द्यायला आलो. काय द्यायला आला? हो रुचकर जेवण. रुचकर जेवण? हो 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 रुचकर जेवण. अन्नपूर्णा कॅटर्स अर्थात माझ्या बायकोची खानावर घरगुती पण रुचकर, छोटीशी पण आग्रहाने जेवू घालणारी, स्वस्त पण चवीदार दर्जेदार. गिऱ्हाईक आमचे मायबाप हेच आमचं प्रीत. पार्टीच्या ऑर्डर स्वीकारू घरपोच फ्री होम डिलिव्हरी अर्थात माझ्या बायकोची खानावर. रविवारी चमचमीत अशी स्पेशल डिश, गुरुवारी उपासाची अशी खमंग खिचडी अर्थात माझ्या बायकोची खानावर. मग काय या आणि जरूर भेट द्या. येणार ना? येणार यस. नाही. अरे पण का नाही? कारण आमच्या घरी मीच स्वयंपाक बनवते. मग ठीक आहे तुम्ही सोडून बाकीच्या बिझनेस बघा ना आमचे. लाज वाटते का? लाज वाटतेच बोलायला. जा पुढच्या घरी जा. हे बघ हे असं हडकूस करायला असं हे करायला बंद करा सांगतो. त्याचा दरवाजा तुम्हाला आत येईल मी. समजलं समजलं. मार्केटिंग किती पेशंटचं काम असतं ते. आणि असं दारं बिरं तोडून घरात घुसलात ना तर उद्या चौकीत यावं लागेल मला तेवढाचा रप्पा घेऊन. चालेल चौकीत पडेल. चोरी करून चौकीत जायला मी तयार आहे समजलं. पण असं मार्केटिंग करून नाही असं असं असं. हो छान आयडिया हो. कसली आहे असली? ही नाही हो चोरीची कसं जाते. मी काय होते, तुम्हाला जर असं क्रिमिनल वगैरे व्हायचं असेल ना तर तुम्ही आर्थिक घोटाळा का नाही करत? त्यासाठी आर्थिक भांडवली लागणार नाही आणि मार्केटिंगची गरजही लागणार नाही. पण मला चोरी करता येईल. चेहऱ्यावर तरी नाही वाटत, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? प्रयत्न करायला पाहिजे. आपण ना प्रॅक्टिस करूया. म्हणजे अगोदर छोट्या 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 पुढे पुढे ना छोट्या छोट्या चोऱ्या करायच्या आणि एकदा का कॉन्फिडन्स वाढला की डायरेक्ट मोठं स्कॅन्डलच करायचं. अहो काय काय चोरायचं हो तुम्हाला? मला ना आणि आता चोरी कुठे करायची यावर सगळं अवलंबून आहे ना. चोरी कुठे करायची? हा
मी काय म्हणते हा. तुम्ही ज्या बँकेत नोकरी करता ना तिथेच वैमानिक करा. अरे वा वा वा. खूप मस्त आयडिया मस्त आयडिया. म्हणजे कसं माहिती काय सकाळी 8 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान सगळं उरकून जाईल. म्हणजे ते रात्रीची जागरण वगैरे करायला नको. हा ऍसिडिटी होते ना मला त्याची. आणि कोणाच्या तरी पायी कोणा चढायचं अशी खिडकी म्हणून आत शिरायचं आणि कोणाकडे तर कुत्रे वगैरे असतात ते आपल्याला ऑफिसच्या ऑफिसमध्ये मस्त एकदम मस्त मस्त. येस मी काय म्हणते हा. उद्या चोरी सुरू करा. अहो उद्या गुरुवार आहे. गुरुवार नक्की आहे तुम्हाला. मागच्या गुरुवारी नाही का आपल्याला भिशी लागली होती. येस येस येस. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. काही काय जोडणार उद्या हा? आपल्या घरात उपयोगी पडतील ना अशाच गोष्टी. चला माठ आहे काय म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये ना असं एक माठ आहे. त्यावर असं एक ग्लास आहे मस्तपैकी लांब लचक एकदम चकचकीत. स्टीलचं आहे का हो? बहुतेक स्टीलचा असावा. चालेल मग. मी काय करेन ऑफिसमध्ये लंच ब्रेक झाला ना की हळूच ना ऑफिसच्या असं किचनमध्ये जा. किचनमध्ये गेल्यानंतर त्या माठावरचा असा ग्लास उचले आणि हळूच जॅकेटमध्ये ठेवेन. आणि मग बरं का भगतजी मी हाफ डे टाकून घरी चाललो आहे. हा बरं का परेश मी हाफ डे टाकून घरी चाललो बरं का. अरे भटजी मैं हाफ डे टाके घर जा रहा हूं. आणि मग तो ग्लास हा आपल्या घरामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये. म्हणजे मला पोलीस पकडणार. नाही तर काय तुम्ही असं ऑफिसच्या किचन मध्ये जा आणि त्या माठावरचा ग्लास असते जॅकेट मध्ये घालून मी हात टाकून घरी जातो रे असं बोंबा मारत निघणार. आणि तुम्ही निघाल्यानंतर जर का कोणाला तहान लागली आणि त्या माठावरचं ते ग्लास नाही म्हटल्यावर सगळा संशय तुमच्यावरच येणार. कारण तुम्ही आणि फक्त तुम्हीच हात टाकून घरी निघाला होता. कळते का? अरे काय डिटेक्टिव्ह सारखं डोकं आहे का तुझं. वाचवलंच. थँक्यू थँक्यू थँक्यू. ते सोडावं पण तुम्ही त्यासाठी काहीही करू नका. आणि असे क्लास वगैरे जर चोरत बसलात ना तर मुली म्हातारे होतील तरी साखरपुड्या पुत्राही पैसे जमवणार नाही. नाही आपल्याला ना असं काहीतरी एकदम घबाड सापडायला पाहिजे ना. एकदम घबाड मिळायला पाहिजे हाताला. हो हो पण त्यासाठी ना तुम्हाला निडर आणि निर्लज्ज व्हावं लागणार आहे. निडर आणि निर्लज्ज ना तुम्ही एकच नाही ना. नाही मल्ल्या नाही जाणार. काय नाही म्हणजे अगं मला तुरुंगात टाकलं तर आपल्या मुलींचं कसं होणार. आपल्या मुलींची लग्न कशी जुळणार. आणि समजा आपल्या मुलींची लग्न जुळली आणि मग आपल्याला व्याहेने विचारलं मुलींचा बाप कुठे आहे. मग काय सांगणार. वाढले हो वाढले म्हणून सांगेल आपल्या मुलींसाठी तेवढा त्याग करायला पाहिजे आपण. आणि समजा जेलमधनं घरी आल्यानंतर काय सांगणार. स्वर्गातून खाली उतरले. दुसरं लग्न करते म्हणून सांगेल. रितसर दुसरं लग्न करू आपण. दुसरं लग्न. अरे काय तुला एकटा कपूर वगैरे चालते की काय. काय वाटते ते चालले सिनेमात. नवरा जेलमध्ये गेला काय मेला काय वर गेला काय स्वर्गातून खाली उतरला काय. त्या सिनेमाला शिस्तच नाहीये. पण नाही आपल्याला शिस्त हवी. आता माझी शवासनाची वेळ झाली. मी शवासन करतो. करा तुम्ही शवासनच करा. हो आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे परत. हो का एवढ्या वेळ काय करत होतो आपण. का मगाशी खानावळ सुरू केली होती की तुम्हीच त्याचे 3-13 वाजवले. आता मलाच काहीतरी स्ट्रगल करावं लागणार आहे. हो का काय स्ट्रगल काय करणार आपण. मी ना चित्रपटात काम करायचं ठरवलं. 1 2 3 करा चेष्टा करा माझी. पण मला ना निना मुक्तागिरी मला दुसऱ्याचे रोल नक्कीच मिळतील. 10 11 12 तुझ्या चेहऱ्याकडे बघून तुला मोलकरणीची कामं नक्की मिळतील. मोलकरणबाई नावाची सिरियल चालू होती हो टीव्हीवर. त्यातल्या ऍक्ट्रेसने लाखपत कमवले. चालेल मला मोलकरण चालव. मी काय करते आजच प्रोड्युसरला ईमेल करते आणि माझे छान असे फोटो पोस्ट करते फेसबुकवर. 20 21 22 पण आपल्या ऍक्टिंगचं काय. ऍक्टिंगचं काय. कॉलेजमध्ये असताना ना मी नाटकात कामं केले. एकांकिके स्पर्धेत तर पहिले बक्षीस सुद्धा मिळाले मला. सुबोध भावे आमच्याच बॅचचा. ते मला तो त्याच्या चित्रपटात का 30 31 32 अगं सुबोध भावे सुद्धा ना स्वतःच्या चित्रपटात स्वतःच काम करतो. बायकाय
ते सोडा हो. हा. पण तुम्हाला जेव्हा नाटीचा नवरा म्हणून ओळखतील ना तेव्हा तुम्हीच माझ्या हातात हात घालून नाचत बसाल. करा 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 करा. 40, 41, 42. मी काय म्हणते तुम्ही ना नोकरी सोडा. काय हो आता ना मला 3 शिफ्ट मध्ये कामं करावे लागणार आहे. मग आपल्या घराकडे कोण बघणार? आपल्या मुलींसाठी मुलं कोण शोधणार? सोडा तुम्ही नोकरी, मी बघते सगळं. 48, 49, 50. हा झालं शवासन झालं. मला सांग हे सगळं तू म्हणतेस ते ठीक आहे हा. ग, पण आपल्या हिंदीचं काय? हिंदीचं काय? आपल्याला हिंदी येते कुठे? मैं ना हिंदी में प्रैक्टिस करूंगी. असं म्हणते हा ठीक आहे चल मी डायरेक्टर हा तू ना माझ्या ऑफिस मध्ये येतेस. आता बघूया काय करतेस. चालेल चालेल. थांबा मी डायरेक्टर म्हणून पहिला तयार होतो. ओके. हा येस हा मी पण रेडी होते. येस रेडी का? एक मिनिट येस रेडी. येऊ का? हा या May I come in, sir? यस यस कम इन. मैं ना आपकी फिल्म में काम करने आई हूँ. फिलहाल हमारे फिल्म में हीरोइन का कोई भी काम नहीं है. आप जा सकती है. नहीं आई मतलब आई का रोल करने आई हूँ. हाँ. वो क्या है ना सर आपका वो टेस्ट वेस्ट होता है तो वो लो ना सर. सर आपकी फिल्म में कुछ काम होगा तो बताओ ना प्लीज. है ना काम है ना काम है. वो ना आपको है ना नदी में तैरने का है. पौने क्या? हाँ पौने का बिकनी पहन के. आई का रोल है ना और बिकनी पहन के. हाँ, वो क्या है ना वो आप ना हीरोइन की माँ हो ना और आप उस हीरोइन को है ना ऐसे नदी में तैरने के लिए सिखा रही हो. वो सब ठीक है लेकिन बिकनी मेरे को. अरे मस्त दिखेगी. ये लो बिकनी पहन के. नहीं मला करायचं नाही तुमच्याकडचं तुम्हाला कामच अरे नाही. सुनो तो उस फिल्म में मैं आपके साथ ऐसा सीनियर मोस्ट हीरो का काम कर रहा हूँ और आपके साथ मेरा गाना भी है. वो काले काले बादल मंडरा रहे हैं ऐसे दिन बारिश आ रही है और बिजली का आवाज आता है और एक गाना शुरू हो जाता है. आ गले लग जा. नजर बघत आहे काय बापरे घाबरली होती. आता प्रॅक्टिस करत होतो. तू एवढी युवा कशी झाली आहेस? ये इकडे ये बस. ये. किती घाबरली होती. अरे वो प्रॅक्टिस करतो. ये. एक पाणी पी. बापरे प्रॅक्टिस करता करता अंधार कधी झाला कळलंच नाही. तिकडे परदेशात पहाट झाले असेल. चला आवडून घेते मुलींचे फोन येतील आता. चला निघूया हो. अहो निघायचं ना. अहो कसला विचार करताय निघायचंय. चला. नाही हाच विचार करतोय की आता आपण तेच करता करता बरेच काम उद्योगधंदे सुरू केले. त्यातला एक तरी धंदा आपण करू शकतो ना. नाही हो. कारण आपण मध्यमवर्गीय पाप भरू माणूस. सशाचं अंगावर सुकलेलं पान जरी कोसळलं तरी भिजवून जाणार. काय माहितीये का आपण ना की रिस्क घ्यायला मागत नाही. रिस्क घ्यायला घाबरतो आणि मग नेहमीच मागे पडतो. मुली तिथे लांब परदेशात घरी दोघंच आहोत. घर खायला उठतं मग काय. मी टीव्ही आणि मोबाईल मध्ये राहतो आणि तू किचन. घरात असून सुद्धा दोघं आपण एकमेकांना परके असतो. त्या दिवशी ती विमान अपघाताची बातमी बघितली आणि फार हादरून गेलो. एका क्षणात महत्वाचं नव्हतं झालं. किती
क्षणभंगुर आयुष्य आहे का आपलं? माणूस जिवंत असला ना की आपल्याला त्याची किंमत नसते. मग निघून गेल्यानंतर त्याच्या आठवणीत रमण्यात काय अर्थ आहे? आपल्या आयुष्यात आलेले हे सगळे क्षण आपण जगायला पाहिजे. आता आपण एकांकिकेची प्रॅक्टिस करत करतो तेव्हा मला जाणवलं आपण स्वतः गप्पा मारल्या फार बरं वाटतं. असंच जर प्रत्येक नवरा बायकोने आई मुलाने आपल्या एकमेकांशी जर गप्पा मारल्या तर कितीतरी प्रॉब्लेम्स आपोआप सहज सॉल्व्ह होतील ग. एक सांगू माहित नाही तुझ्या कसं वेगळं असं काय आहे, पण तू असलीस ना की वाटतं माझ्याजवळ सगळं आहे. हॅलो हॅलो नितीन पाटील आणि संगीता नितीन पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण बोलवू. यही शो हमने JNPT में परफॉर्म किया था और वहाँ भी दोनों को पुरस्कार मिला था. थोड़ा सा हमें शक था कि मराठी में है कैसे होगा, लेकिन यहाँ भाषावाद तो बहुत चल रहा है तो बोला चलो डेयरिंग कर ही लेते हैं, इस बहाने से आप लोग भी मराठी सीख लोगे तो थोड़ा यहाँ हेल्प किया आपको. संगीता मैडम ये इनका सेकंड शो है तो ये हमें नया कलाकार मिला है. पिछले साल हमने जो किया था वो अलग ड्रामा था, ये अभी अलग ड्रामा है. अगले साल जब करेंगे तो हम ये चाहते हैं कि अपने स्टूडियो की जो बच्चे हैं वो अगर आगे आए तो हमें अच्छा लगेगा. हम लोग उनको हेल्प करने के लिए है तो उनकी तैयारी अभी जल्दी शुरू करेंगे. तो जिनकी इच्छा है कि अपने बच्चे भी यहाँ पार्टिसिपेट कर सकते हैं तो उनको आप भेज सकते हैं. धन्यवाद.